नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. माझ्या कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना माझा मनापासून नमस्कार. थांबा, हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर खूप सोसलंय, खूप संघर्ष केलाय. कधी नशिबाने साथ दिली नाही, तर कधी हक्काच्या माणसांनी पाठ फिरवली. पण आता रडण्याचे दिवस संपलेत आणि लढण्याचे दिवस सुरू झालेत. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात अशा काही घटना लिहून ठेवल्या आहेत, ज्या आता सत्यात उतरणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या आयुष्यात असं काहीतरी अद्भुत घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सध्या सगळ्यात जास्त चिंता कशाची वाटते? पैशांची की नात्यांची? कमेंट नक्की करा आणि श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या नशिबाचा हा टर्निंग पॉइंट. तर माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुमची अवस्था कशी होती? एखादं काम पूर्ण व्हायला आलं की शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा यायचा. जणू काही कोणाची तरी नजर लागली आहे असं तुम्हाला वाटायचं. तुम्ही मेहनत करायला कमी पडला नाहीत, पण फळ मिळत नव्हतं. पण आता शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे. शनिदेव हे कर्माचे दाते आहेत आणि त्यांनी तुमचा संयम पाहिला आहे. आता तुमची ती महत्त्वाची फाईल जी ऑफिसमध्ये अडकली होती, ती पुढे सरकणार आहे. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला हो अपेक्षित होतं, पण ती टाळाटाळ करत होती, ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला फोन करणार आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असं कोणतं काम आहे जे गेल्या 6 महिन्यांपासून अडकलंय? घराचं काम म्हणा किंवा कोर्ट कचेरीचं काम किंवा लग्नाचं काम. मला कमेंट करून नक्की सांगा, बघूया कोणाचं काम लवकर होतंय. कुंभ राशीच्या मित्रांनो, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे. तो विषय म्हणजे पैसा. कुंभ राशीच्या लोकांच्या खिशात पैसा टिकत नव्हता. पैसा येत होता, पण तो औषध पाण्याला किंवा नको त्या खर्चाला जात होता. रात्री झोपताना तुम्हाला टेन्शन यायचं की उद्याचं कसं होईल. पण आता ग्रहांची चाल बदलली आहे. 25 फेब्रुवारी नंतर धनलाभाचे दरवाजे उघडणार आहेत. उधार दिलेले पैसे जे तुम्ही विसरून गेला होतात ते परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होईल. नोकरीत बढती किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याचे योग आहेत. पण लक्षात ठेवा, पैसा आला की तो वाहू देऊ नका. लक्ष्मी चंचल असते, तिचा आदर करा. तुम्हाला काय वाटतं, पैसा महत्त्वाचा की सुख शांती ही महत्त्वाची? तुमच्या मते श्रीमंतीची व्याख्या काय आहे हे कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि सांगा, म्हणजे बाकीच्या लोकांना सुद्धा कळेल की काय महत्त्वाचं आहे. कुंभ राशीचे लोक बाहेरून कडक वाटले तरी आतून खूप हळवे असतात. कुणाचं मन दुखावलं की त्यांना स्वतःला जास्त त्रास होतो. गेल्या काही दिवसात तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यात थोडी धुसफूस सुरू होती. जोडीदाराशी मतभेद किंवा भावाभावांमध्ये वाद यामुळे तुमचं मन अस्वस्थ होतं. पण आता काळ बदलतोय. जो संवाद हरवला होता तो पुन्हा सुरू होईल. समोरची व्यक्ती स्वतःहून आपली चूक मान्य करेल. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुमचं असं कोणतं नातं आहे जे तुम्हाला पुन्हा सुधरवायचं आहे? त्या व्यक्तीचं नाव न घेता हो किंवा नाही यामध्ये उत्तर द्या. मनातील ओझं हलकं करा आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी लागा. कुंभ राशीच्या मित्रांनो, नशीब साथ देत असलं तरी आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमची गुपितं कोणालाही सांगू नका, अगदी जवळच्या मित्रालाही सांगू नका.
अहंकार बाजूला ठेवा, यश मिळालं की जमिनीवर राहा. कुंभ राशीचा हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा देणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि कुलदेवतेचं स्मरण करा. तुमच्या आयुष्यात प्रकाश येणारच. तर मंडळी, हा होता कुंभ राशीचा 25 ते 28 फेब्रुवारी पर्यंतचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याशी यातील किती गोष्टी जुळताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कुंभ राशीच्या इतर मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नशिबाची ही माहिती तुमच्यापर्यंत रोज पोहोचेल. आणि हो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी काही खास गोष्टी आहेत ज्या नक्की तपासा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.